दुसऱ्या साईडला आपण नॉन स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय शरद. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. समोर मात्र आपण पाहतोय रणजित याला. पहिला चेंडू टाकला जातोय या मॅच मधला. पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार करण्याचा जरूर मनसुबा होता, परंतु तो उधळून लावलाय. त्याच्यावरती डॉट चेंडू होतोय. खरं तर मैदानात या स्पर्धेमध्ये बघायला गेलं तर डॉट चेंडू जेवढे खेळले जाणार आहेत तेवढी झाडं लावली जाणार आहेत. आणि गेल्या वर्षी बघायला गेलं तर जवळजवळ भरपूर झाडं या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. तर हे कळवण्यात देखील सागरजी वरपी सरांनी आपल्याला सांगितले देखील आहे. यावेळी आज रिव्हर्स शॉटचा फटका. चेंडू हवेत आणि फिल्डर आहे खाली, त्याने घेतलाय कवेत. झटका क्रमांक पहिला. बॅक टू पॅव्हलियन परतावं लागतंय. सुनील 0 घेऊन मैदानाच्या बाहेर. बघायला गेलं तर मगाशीच आपलं चाललं होतं की जेवढे डॉट चेंडू खेळले जाणार तेवढी झाडे देखील दरवर्षीप्रमाणे लावली जाते. गेल्या वर्षी जवळजवळ 94 झाडे लावली होती, म्हणजे 94 डॉट चेंडू खेळले होते. आणि या वर्षी देखील तोच किस्सा आहे, म्हणजे या वर्षी देखील चेक केलं जाणार आहे किती चेंडू डॉट केल्याने तेवढी झाडं देखील लावून त्यांचं संगोपन देखील केलं जात आहे. आपल्याला बघायला गेलं तर बरोबर बॅक साईडला जी झाडं देखील लावलेली आहेत ती केपीएल कमिटीच्या माध्यमातून लावली गेलेत. म्हणजेच निसर्ग संवर्धन हा देखील त्यांनी सुंदर असा कार्यक्रम हाती घेतलाय. त्यांचं देखील मनापासून कौतुक असणार आहे. थँक्यू सो मच. आभार आहे आपलं जनसेवेचं, कारण हा किता नक्कीच फायद्याचा आहे. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ संपुष्टात आहे. पहिल्या षटक. एक धावफलकावरती 1 विकेट देखील आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा रणजित. चांगला चेंडू सलमान दिलाय. यावेळी हलक्या हाताने खेळला गेलाय. म्हणजेच काय, हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. एका धावेसाठी एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावली जाते. बघायला गेलं तर कौतुक करावं लागेल आदरणीय सोपान दादा पाटील यांच्याकडून पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आहे. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक साईनाथ मल्टीस्टेट चे माननीय उत्तमजी जाधव साहेब यांच्याकडून आले. हनुमान नागरी पतसंस्था कोतोली यांचे बळवंत पाटील मास्तर आणि त्याचबरोबर प्रशांत पाटील यांच्याकडून तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक दिलं गेलंय. याच दरम्यान मोठा फटका खेळण्यात यशस्वी झालाय. चेंडूला पाठवले सीमापार. आलाय शानदार चौकार आला पाटील यांच्याकडून आणि युवराज गायकवाड अळवे यांच्याकडून चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक आलंय. हंबीराव चौगले सर आणि त्याचबरोबर योद्धा कमांडो अकॅडमी यांच्याकडून प्लेयर ऑफ द सिरीजचा किताब दिला जाणार आहे. एस पाटील सर यांच्याकडून प्लेयर ऑफ द मॅचचा किताब दिला जाणार आहे. रणजित चौगले सर यांच्याकडून बेस्ट बॅट्समॅन आणि संभाजी चौगले सर उदय कुंभार साहेब यांच्याकडून बेस्ट बॉलरचा किताब देखील दिला जाणार आहे. या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते दिला जाणार आहे आणि त्यांच्या हस्ते दिला गेलेला हा किताब आपण पाहायला मिळतोय. त्याच दरम्यान बळवंत पाटील मास्तर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनापासून आभार. आपल्या सहयोगाने ही भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जवळ सामन्याच्या दिशेनं 7 पहिल्या षटकाचा काही संपुष्टात आलाय. 7 धावा धावफलकावरती. आपण हा सामना रसिक प्रेक्षकांच्या माहितीसाठी विलास पाटील फाउंडेशन आणि दुसऱ्या साईडला सई ओव्ही स्पोर्ट्स या 2 संघांच्या दरम्यान होतोय. म्हणजेच सई ओव्ही स्पोर्ट्स संघाचे संघ मालक सुभाजी चौगले, तर दुसऱ्या साईडला आपल्याला विलास पाटील फाउंडेशन संघाचे संघ मालक महादेव मामुलकर हे देखील आहेत. त्यांचं देखील महत्वाचं सहकार्य आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच त्यांच्या सहकार्यानं जबरदस्त ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते.
या चेंडूवरती बघायला गेलं तर चांगला फटका खेळायला मिळालाय. सिंगलचं डबल मध्ये कन्व्हर्जन करण्याची तयारी चालू झाली. चांगला थ्रो देखील आला होता, परंतु बघायला गेलं तर दोन धावा आणखीन वेगाने काढल्या गेल्या. या दोन धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 8 या आकड्यावरती 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. ही दोन बॅटर बघायला गेलं तर एक विकेट गेल्यानंतर शरद आणि करण या दोघांनी हा सामना पुढे चालवण्यास सुरुवात केली. 4 चेंडूमध्ये 7 करण खेळतोय, तर दुसऱ्या साईडला शरद 2 मध्ये 3 धावा केल्यात. चांगला फटका आणि त्याच्यावरती 2 धावा वेगाने काढल्या गेल्यात. तानाजी चौगुले गोलंदाजी ट्रॅकवरती षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये चालू असताना पहिले 2 चेंडूंचा खेळ संपुष्टात आला आणि त्याच्यानंतर 10 धावा धावा फलकावरती चांगली गोलंदाजी करतोय आयकॉन प्लेअर तानाजी चौगुले, मॅन फ्रॉम राधानगरी. या चेंडूवरती स्लाइस केलाय. चेंडू डीप मध्ये बघायला गेलं तर फिल्डर आहे, प्रोटेक्शन देतोय. सिंगल वरती समाधान मानावं लागणार आहे. या सिंगलनं संघाची धावसंख्या 11 या धावावरती पाहायला मिळत आहेत. बघायला गेलं तर शतरक्षण सजवलं गेलंय. डीप एक्स्ट्रा कव्हर लाईक फिल्डर डीप मध्ये ठेवला गेलाय आणि स्क्वेअर लेगला देखील फिल्डर आहे. चेंडू खाली आलाय तोच आणि त्याने घेतलाय जबरदस्त झेल. संपला यावेळी करणचा खेळ जास्त करण. थोडस आपलं काम कमी आहे आपल्याला आज, कारण हनुमान नागरी पतसंस्था चे सर्वे सर्वा संस्थापक अध्यक्ष माननीय बळवंत पाटील मास्तर या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचा सत्कार केला जातोय आणि तो सत्कार आदरणीय सन्माननीय शामरावजी वरपे साहेब यांच्या शुभ हस्ते केला जातो. मी त्यांना विनंती करतो की या ठिकाणी आपण हा सन्मान करायचा आहे. आदरणीय हनुमान नागरी पतसंस्थाचे सर्वे सर्वा आणि त्याचबरोबर संस्थापक अध्यक्ष बळवंत पाटील मास्तर यांचा सन्मान केला जातोय. आदरणीय सागरजी वरपे यांचे वडील आदरणीय शामराव वरपे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा सन्मान केला जातोय. आपल्याला आपल्या या स्क्रीनवरती देखील पाहायला मिळते. सन्मान केला जातोय. आदरणीय व्यक्तींचा सन्मान केला जातोय, सन्माननीय व्यक्तींचा. आणि हा आदर आहे आपल्या प्रतिभावनेचा. या खेळाप्रती असलेली ही भावना आपण मैदानात आलात आणि सुंदर असा वेळ दिला त्याबद्दल थँक्यू सो मच, मनापासून धन्यवाद. जाऊया आपण सामन्याच्या दिशेने. षटक क्रमांक दुसरं चालू 4 चेंडू या ओव्हर मधले झालेत. 11 धावा धावफलकावरती 2 विकेट गेल्यात आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटर आलाय. मैदानाच्या आतमध्ये अष्टपैलू खेळाडूंच्या यादीतलं जबरदस्त नाव आपण बघतोय, करण चव्हाण. लेफ्ट आर्म बॅटर समोर असणार आहे आयकॉन प्लेअर तानाजी चौगुले. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेऊन चेंडू जातोय फ्लाइंग स्लीपला. 1 धाव मात्र नक्की मिळेल. एका धावेने स्ट्राईक यावेळी रोटेट झाला गेलाय. म्हणजेच या एका धावेने संघाची धावसंख्या आपल्याला 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळाली. म्हणजेच षटक क्रमांक दुसरं अजून प्रगतीपथावर पाहायला मिळते. दोन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. 13 धावा धावफलकावरती आहेत.
षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये तिसरं चालू होताना आपल्याला पाहायला मिळते करण चव्हाण आणि शरद 2 विकेट मात्र गेल्या त्याच्या जोरावरती आता मात्र थोडासा संघ अडचणीत असताना कौतुक करावं लागलं या गोलंदाजाचं रणजित यानं पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या 1 विकेट घेतली होती आणि त्याच्यानंतर आपण बघतोय षटक क्रमांक दुसऱ्या मैदानाच्या आतमध्ये चालू झालाय गोलंदाजी ट्रॅकवरती रणजित आहे समोर असणार आहे करण चव्हाण एक मोठ्या पट्ट्यांसाठी जाणला जाणार हा खेळाडू आपण बघूया कसा खेळतोय पुढचा चेंडू ओहो क्या बात आहे ब्लॉक होल मारण्याचा जरूर प्रयत्न झालाय परंतु हा चेंडू जातोय बाईच्या स्वरूपातल्या 1 धावसाठी पंधरा धावा धावफलकावरती आहेत सामना आता बघायला गेलं तर दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे आणि महत्वाच्या सामन्यामध्ये फर्स्ट इनिंग मध्ये बघायला गेलं तर 15 धावा धावफलकावरती आहेत शरद ऑन साइडला टर्न झालाय जरूर डिक्रेल झोनच्या दिशेने चेंडू गेलाय 2 धावेसाठी शॉर्ट ग्राउंड आणि त्याच्यावरती बघायला गेलं तर या 2 धावा जोडल्या गेल्या तर रणजित एक प्रभावी मारा यावेळी बघायला गेलं तर अगदी थोडासा स्क्वेअर मारा पाहायला मिळाला अंगावरती हा चेंडू पाहायला मिळाला आणि त्याच्यावरती फक्त मिळेल ती 2 धावा या 2 धावेने संघाची धावसंख्या 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते मारा तिकट आहे तेवढाच मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न करतोय चांगला फटका जरूर खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय परंतु गोलंदाजाचं कौतुक गोलंदाजानं आपल्या नजरा नाही तर मात्र रोखलं गेलंय धावांची गती जी आहे ती पहिल्यापासून रोखून ठेवली रणजित कारनामा जबरदस्त करतोय पडल्यानंतर उसळी घेणार अगदी बघायला गेलं बाउन्सरचा तिकट मारा पाहायला मिळालाय काय गोलंदाजी करतोय रणजित नावामध्ये जीत आहे तशीच गोलंदाजी करतोय एखादा वाघ दाडावाशी बॅटने लॉफ करण्याचा प्रयत्न स्वीप शॉटचा फटका जरूर केला होता इथं पंचांकडे दात मागितली जाते ती फेटाळली देखील जाते म्हणजे शेवटचा आणि अखेरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 18 धावा धावफलकावरती आहेत चांगले प्रयत्न केले जातात सातत्यानं 2 विकेट जरूर गेल्या त्याच्यानंतर कमबॅक करताना ट्राय करतायत तर करण आणि शरद मात्र कमबॅक करायला थोडासा अडथळा निर्माण होतोय मोठे पटकेबाजी मारली जात नाहीत आहे कारण याचं कारण काय तर गोलंदाजी यावेळी जबरदस्त करताना पाहायला मिळतात अडचण जरूर आहे पण अडचणीतून मार्ग काढायला इथं मात्र करण सक्षम आहे मोठा फटका फसलाय चेंडू हवेत आहे आणि फिल्डरनं घेतलाय स्वतःच्या कवेत झटका क्रमांक 3 बॅक टू पॅव्हिलियन परतावं लागतंय मोठा मासा गळाला करण बॅक टू पॅव्हिलियन संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 18 धावा धावफलकावरती 3 विकेट मात्र गेल्यात महत्वाचं काय तर करण चव्हाण याची विकेट आताच डाऊन झाली संघ अडचणीत आहे परंतु म्हणतात ना मित्रांनो मैदान सोडणारा कधी जिंकत नाही आणि जिद्दीने लढणारा कधी हारत नाही या शेवटच्या क्षणापर्यंत हा संघ कसा झुंज देतोय कारण हा जो सामना जिंकणार आहे तो जाणार आहे आजच्या दिवसामध्ये आणखीन एक संघ शेवटचा संघ जो असेल जो खेळेल सेमीफायनलचा सामना आणि यानंतर सेमीफायनलचा पहिला सामना 2 संघांच्या दरम्यान खेळला जाणार आहे एका साईडला असेल शंभूराजे स्पोर्ट्स तर दुसऱ्या साईडला असेल अनुष्का स्पोर्ट्स दोन्ही संघांनी लगेच तयार राहायचंय आणि इनिंगच्या दरम्यान आपण टॉस साठी देखील यायचंय सामन्याला सुरुवात होते चांगली गोलंदाजी तानाजी चौगले आता गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये घेऊन आलाय ओहो आता मधली जादू पाहायला मिळाला अगदी कट्टर चेंडू टोलोला गेलाय लॉंग ऑफला अगदी फिल्डर शेवटच्या तळमळीपर्यंत येऊन टाकलाय चेंडू आणि इथं मात्र एका धाबावरती रोखलं गेलंय यावेळी आणि ही गरज आहे संघाला विलास पाटील फाउंडेशन थोडंसं अडचणीत जरूर आहे कारण काय तर तानाजी आणि त्याचबरोबर रणजीतची गोलंदाजी प्रभावी ओव्हर रिव्हर्स अगदी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न झालाय डिक्रेल झोन मध्ये जातोय चेंडू बाईच्या स्वरूपातली बॅटच्या स्वरूपातली ही धाव आपल्याला पाहायला मिळते डिक्रेल झोन मध्ये म्हणजेच या 2 डोमेन संघाची धावसंख्या 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते
मॅच बॉल देखील एंटर झालाय. तानाजी चौगुले चांगली गोलंदाजी करतोय, रोखून ठेवलंय विलास पाटील फाउंडेशनच्या सर्व खेळाडूंना, बॅटरना. हो, यावेळी हलक्या हाताने बघायला खेळण्याचा प्रयत्न झालाय जरूर ऑन साईडला. इथं मात्र फाईन लिगला चेंडू जातोय. एक धाव मात्र घेतली जाते. या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावली जाते. परंतु इथं मात्र मोठी धावसंख्या करण्याची जर असेल तर मोठी फटकेबाजी करावी लागणार. म्हणतात की रात्र किती गडद असते, सकाळ तितकीच देखणी असते. हा कठीण काळ नक्कीच बदलेल. गरज आहे ती फक्त एका चमत्काराची, आपल्या आत्मविश्वासाची. आत्मविश्वास स्वतःमधला भरावा लागणार आहे, तरच तुमच्यामधलं मोठी फटकेबाजी येऊ शकते. या चेंडूवरती आडव्या बॅटला लॉब करण्याचा प्रयत्न जरूर झाला. एका वेगाने धाव घेतली. दुसरीचा प्रयत्न होणार का, तर दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. क्षेत्ररक्षण चांगलं जोर पाहायला मिळालंय. एका धावीवरती समाधान मानावं लागतं. एका धावीने संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच 23 धावा धावफलकावरती. तानाजी आणि रणजित यांना अक्षरशः रोखलं गेले. 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी, प्रभावी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी टाकण्यास सज्ज होतोय. यावेळी बघायला गेलं तर अगदी लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू, याच्यावर धाव घेण्याचा प्रयत्न झालाय. चोटी धाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट जर असता नक्कीच विकेट पाहायला मिळाली असती. परंतु क्रिकेटमध्ये असता केलं असतं तर जर याला फरक नाही पडत आहे. पंचाने दिलाय वाईटचा इशारा आणि अतिरिक्त धावसंख्या, अशा टोटल बाईच्या स्वरूपातली एक धाव, म्हणजे टोटल 2 धावा यावरती येत आहेत. या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 25 धावा. 3 बाद 25. पुढचा चेंडू तानाजी चौगुले याचा सज्ज होते. समोर शरद, सलामीला आलेला शरद अजूनही मैदानाच्या आतमध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय जरूर. कव्हर ड्राईव्ह मारलाय चांगला, परंतु फिल्डर आयडल डीप मधून प्रोटेक्शन देतोय. सिंगलच्या डबल मध्ये कन्व्हर्जन होत आहे. याच्यावर आणखीन 2 धावा 6 वाढतायत. 27 धावसंख्या धावफलकावरती आहेत. आता हळूहळू बघायला गेलं तर सिंगल, डबल आणि त्याच्या बरोबर धावा या येत आहेत. आता डॉट चेंडू खेळले जातात. ही एक जमेची बाजू आपल्याला पाहायला मिळते ती विलास पाटील फाउंडेशन. एका साईडला बघायला गेलं तर करण चव्हाणची विकेट गेल्यानंतर आणि त्याच्या अगोदर 2 विकेट देखील गेल्यात. 3 विकेट टोटल गेल्यात. त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो स्कोरबोर्डवरती. मोठा फटका, हवाई सफर आहे. चेंडू खाली, फिल्डर नाहीये, नो लाईन मध्ये पडतोय. एक वेगाने घेतली, दुसरीचा प्रयत्न झालाय आणि दुसरी धाव सक्सेसफुल. म्हणजेच या 2 धाब्याने संघाची धावसंख्या आणखी वाढली गेली. म्हणजेच षटक क्रमांक संपुष्टात येते. 4थं 4 ओव्हर समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 3 बाद 29 डीजे. चार षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली. नक्कीच शुभम आणि सौरभ आणि शरद यांना कारनामा सुरू केलाय. 12 चेंडूमध्ये शरद यांना 15 धावा केल्यात आणि त्याचबरोबर 3 चेंडूमध्ये 2 धावा सौरभ याने केल्या. म्हणजे आहिस्ता आहिस्ता आता पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. संकटातून थोडस मार्ग काढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणतात की शांत बसलेला समुद्र कधीही कमजोर समजू नका, तो उसळला की किनारा आपल्या कवेत घेतो. हा संघ सध्या तोच दिसतोय. एक ठिणगी यांच्यासाठी महत्वाची आहे. एक जो टर्न पॉइंट असतो तो देखील महत्वाचा आहे आणि तो टर्निंग पॉइंट कुठला ठरतो हे देखील महत्वाचं आहे. एका चांगल्या फलंदाजाला मोठी फटकेबाजी करावी लागेल. समोर मात्र तानाजीने रणजितनं रोखून ठेवलंय. गोलंदाजी ट्रॅकवरती न्यू गोलंदाज आलाय नामदेव मंडलिक. पहिला चेंडू, दांडी गोल सक्सेसफुल. माघारी परतावं लागतंय. आणखीन बिकट अवस्था, परतावं लागतंय सौरभ याला.
इथं उपलब्ध झालाय, ज्याच्यामध्ये आपल्याला मिळणार आहे मोहब्बत का शरबत. आपण त्याचा देखील लाभ घ्यायचा आहे, आपल्याला विनंती असणार आहे. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये सुरू झालंय आणि पहिले दोन चेंडू, पहिल्याच चेंडूवरती सौरभ याची विकेट गेली, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल धाव घेतली गेली आणि शरद याच्या स्ट्राईकवरती आले. एका साईडने शरद मात्र किल्ला लढवतोय, खिंडू लढवतोय आणि ही गरज देखील आहे, कारण दुसऱ्या साईडने विकेट मात्र पडतायत. नामदेव, मोठा फटका यावेळी देखील खेळला गेलाय, चेंडूला टप्पा टप्पा गेलाय जरूर, परंतु शेवटच्या क्षणी अगदी एका हाताने फिल्डिंग पाहायला मिळाली. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. या क्षेत्ररक्षणामुळे आणखीन 2 धावा वाचल्या गेल्यात, परंतु 2 धावा घेतल्या गेल्यात. या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली. चांगली रणनीती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाजी आकवातून चांगली गोलंदाजी, शरद चांगली कामगिरी करतोय, कौतुक करावं लागेल. अडचणीत आलाय संघ, परंतु त्याच्यानंतर अडचणीतून मार्ग काढतोय. एक हाती किल्ला लढवताना पाहायला मिळतोय शरद. हो, चांगला चेंडू होता. बघायला गेलं तर बॅकफुटवर जाऊन थोडासा पंच करण्याचा प्रयत्न जरूर झालाय. त्याच्यानंतर एक धाव वाढली गेली. एका धाव्याने संघाची धावसंख्या 33 या आकड्यावरती पोहोचली जाते. म्हणजेच या ओव्हरमध्ये जर विचार केला तर एक विकेट घेतली आणि त्याच्यावरती 4 धावा खर्च केल्या. चांगलं रोखलं गेलंय या 2 फलंदाजांना देखील. पहिल्यापासून जसं सुरुवात होती तशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली गेली. परिणामतः आपल्याला पाहायला मिळते की संघाची धावसंख्या आहे ती 33 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आणि ही आता त्याच्यानंतर अजून एक चांगला फटका खेळला गेलाय आणि त्याच्या जोरावरती अजून 2 धावा धावफलकावर लागला गेल्या. 2 धाब्याने संघाची धावसंख्या 35 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. षटक क्रमांक 5 मैदानात शेवटचा चेंडू. नामदेव, चांगली गोलंदाजी आतापर्यंत रोखून ठेवलंय. आतापर्यंत 6 धावा खर्च केल्यात, 1 विकेट मात्र जरूर घेते विलास पाटील. फाउंडेशन सध्या बघायला गेलं तर थोडासा बॅकफुटवर जरूर गेलाय. यावेळी आडव्या बॅटला लॉब केला, ऑन साईडला स्क्वेअरला गेला, चेंडू जातोय, एक वेगाने घेतली, दुसरीचा प्रयत्न होतोय, तू मी म्हणता इथं मात्र धाव रोखलं गेलंय. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. षटक क्रमांक संपतंय. यावेळी सिंगल धावेने संपुष्टात येते. षटक क्रमांक 5 ओव्हर समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 36 धावा धावफलकावरती आहेत. आणि त्याचबरोबर IPLचा देखील दुसऱ्या साईडला रणसंग्राम चालू आहे आणि या साईडला आपण जर बघायला गेलं तर जर राजस्थान रॉयलला जायचं असेल, क्वालिफाय व्हायचं असेल तर 23 मध्ये 55 धावा त्या डिफेंड कराव्या लागतील. म्हणजेच मुंबई इंडियन्स आणि त्यांच्या दरम्यान आता सुरू असलेली सामना आपल्याला पाहायला मिळतोय. सूर्यकुमार यादव सध्याच्या घडीला खेळतोय 39 मध्ये 58, तर दुसऱ्या साईडला बॉस 3 मध्ये 2 मध्ये खेळतोय 152 धावा केल्यात. अजूनही त्याला जिंकण्यासाठी 22 चेंडू आणि 54 धावांची गरज आहे. ह्या 54 धावा वाचवायच्या आहेत कोणाला? अर्थातच RR ला, राजस्थान रॉयल. आणि त्याच दरम्यान आपण बघायला गेलं तर 5 षटकांच्या समाप्तीनंतर 36 ही धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. आणि यानंतर आपल्याला बघायला गेलं तर अजून एक स्पर्धा होते याच मैदानावर होते. थोड्याच वेळात आपण त्याच्याबद्दल पण बोलू. ब्लॉक होल, जबरदस्त यॉर्कर, परिणामतः हा चेंडू जातोय थर्ड मॅनला. 1 धाव देण्यासाठी एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावताना आपल्याला पाहायला मिळते.
कोतोली चॅम्पियन ट्रॉफी KCL आपल्याला देखील पाहायला मिळणार आहे पुढच्या आठवड्यात ही स्पर्धा आपल्याला याच स्पर्धेमध्ये बघायला गेलं तर कोतुली असेल, मानेवाडी असेल, बाचरवाडी असेल, आळवी असेल, करंजफेन असेल, कनेरी, बांधारी आणि माळवाडी या गावांसाठी ही चॅम्पियन ट्रॉफी अवेलेबल असणार या खेळाडूंसाठी असणार आहे. या गावातील खेळाडूंनी फॉर्म भरायला चालणार आहे, त्यामुळे याचा देखील आपण लाभ घ्यायचा. याच दरम्यान आपण बघायला गेलं तर एक चांगला चेंडू टाकला गेलाय, त्याच्यावरती 2 धावा घेतल्या गेल्या. या 2 धावेने संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजेच 39 धावा धावपलकावरती आहेत. ध्येय फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री प्रसाद लवटे सर, त्याचबरोबर जनसेवा ग्रुप कोतुली यांच्याकडून प्लेअर ऑफ द मॅचचा जो किताब दिला जातोय तो त्यांच्या शुभ हस्ते दिला जातोय. त्यांचा देखील मनापासून धन्यवाद. ध्येय फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री प्रसाद जी लवटे सर आपले मनापासून आभार असतील. तसेच या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य ज्यांच्या माध्यमातून लाभले गेले अर्थातच विठ्ठल फर्निचर वर्क्स कोतुलीचे सर्वेसर्वा आणि संभाजीजी सुतार साहेब आणि त्यांची संपूर्ण विठ्ठल फर्निचरची टीम जी आहे त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील या स्पर्धेसाठी महत्वाचं भूमिका आहे. जनसेवा परिवाराचं उपाध्यक्षपद देखील ते सांभाळत आहेत. अगदी छान पद्धतीने त्यांचं देखील कौतुक असेल. दुसऱ्या साईडला आपण आदरणीय सागरजी वरपे सर देखील या ठिकाणी सामन्याचा आनंद लुटतायत. माझ्यासोबत सध्या प्रत्येक इत्तुंभूत माहिती देत आहेत सुरेशजी सातपुते साहेब, आपलं देखील मनापासून कौतुक आहे. याच दरम्यान मोठा फटका खेळला जातोय, डी मधून प्रोटेक्शन देतोय, एक वेगाने घेतली, दुसरीचा प्रयत्न होतोय. तुम्ही म्हणता काय होतंय, 2 धावा घेतल्या गेल्यात वेगानं. या 2 धावेने संघाची धावसंख्या धावपलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 41. त्याचबरोबर पंचांनी नो बॉलचा इशारा दिलाय म्हणजे ती 1 धाव. टोटल 42 धावा धावपलकावरती लागतील आणि पुढचा चेंडू मंदार याचा फील्ड साठी असणार आहे आणि तो खेळण्यासाठी सज्ज असणार आहे. शरद 17 मध्ये 22 धावा शरद करतोय. संयमीची खेळी जी आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याच्या जोरावरती आतापर्यंत एका साईडला खिंड लढवतोय. शेवटचे 3 चेंडू बाकी असताना मैदानाच्या आतमध्ये शरद मोठे पटकेचा जरूर ट्राय करतोय, मोठा ट्राय जरूर करतोय. मागचा सामना बघायला गेला तर 38 धावांचा होता आणि तो सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत गेला होता. परिणामतः हा किती धावा होतील हे 3 चेंडू सांगतील. 42 धावा धावपलकावरती गोलंदाजी ट्रॅकवरती आपण मंदार याला बघतोय. पुढे येऊन ससवण्याचा प्रयत्न जरूर झालाय. बघायला गेलं तर हा चेंडू थोडासा अंदाधुंदी मारण्याचा प्रयत्न जरूर झालाय. शेवटच्या क्षणी चेंडूवरची नजर आहे ती थोडीशी खाली गेली. परिणामतः आपल्याला हा चेंडू निर्धाव आलाय. या चेंडूनं समीकरण आता बदलले. शेवटचे 2 चेंडू आहेत. 42 धावा धावपलकावरती आहेत. मंदार याचं कौतुक करावं लागेल. एका साईडनं गोलंदाजीची जबरदस्त गोलंदाजी करतोय. 6 धावा आतापर्यंत खर्च केला 4 चेंडूमध्ये. आजच्या पुढच्या चेंडूमध्ये 2 कसा गोलंदाजी करतोय हे देखील महत्वाचं लागणार आहे. पुन्हा एकदा सफल झालाय. 2 धावा वेगाने घेण्याचा प्रयत्न जरूर झालाय. क्षेत्ररक्षकानं डी मधून प्रोटेक्शन देतोय. अगदी लांब न येऊन हा चेंडू फील्ड केलाय. या क्षेत्ररक्षकाचे देखील कौतुक करावं लागेल. त्याचबरोबर 2 धावा वेगाने घेतला. 2 धावेने संघाची धावसंख्या 44 या आकड्यावरती जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. मंदार चांगली गोलंदाजी करतोय. 8 धावा जरूर खर्च केला परंतु शेवटचे षटक जे हाणामारीचं षटक आहे ते रोखून ठेवलं गेलंय. शरद आणि आझम यांना स्ट्राईक वरती आता सध्याच्या घडीला आपण पाहतोय शरद याला. राईट हँड उजवीकेचा मारा. शेवटचा चेंडू हवाई सफर चेंडूला पाठवलाय सीमा पार. घेतला होता संघाचा भार. आलाय शानदार षटकार. 6 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळते. अर्धशतक धावपलकावरती लागलं गेले. शेवटचा षटकार हा कडवट आणि तिखट होऊ शकतोय का हे सांगण्यासाठी गोलंदाजी चांगली विलास पाटील फाउंडेशनची होणे अपेक्षित. 50 धावा विजयासाठी कराव्या लागतील. 51 धावा. बघूया कोणामध्ये किती होते. सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत. थोड्याच दिवसात या स्पर्धेवरती
आदरणीय गणेशजी जाधव साहेब, त्याचबरोबर राज प्रिंटिंग प्रेस बाजीराव अंगटेकर नाना यांच्याकडून देखील सहकार्य या टुर्नामेंटसाठी लाभलेलं आहे. त्यांचं देखील या टुर्नामेंटच्या माध्यमातून खूप खूप धन्यवाद. आपल्या सर्वांना सांगायला आनंद होतो की कोतोली चॅम्पियन लीग थोडेच दिवसात पुढच्याच आठवड्यात याच मैदानावरती होणार आहे. या स्पर्धेसाठी कोतोली असेल, मानेवाडी असेल, बाचरवाडी असेल, आळवे असेल, करंजफेन असेल, कनेरी, बांधारी आणि माळवाडी या गावातील खेळाडूंना फॉर्म भरता येणार आहेत. तर आपल्याला विनंती आहे की आपण फॉर्म भरून या चॅम्पियन ट्रॉफीचा देखील आनंद लुटायचा आहे. याच मैदानावरती ही स्पर्धा भव्य दिव्य आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर सर्व ज्यांचं सहकार्य लाभले त्यांचं मनापासून धन्यवाद. चला लगेच सुरुवात करायची आहे. विलास पाटील फाउंडेशन आपल्याला विनंती आहे लगेच शतक सजवून घ्यायचं आहे. सलामीचे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये ठेवायचं आहे. 51 धावा धावफलकावरती 50 धावा धावफलकावरती आहेत. 51 धावा विजयासाठी करायच्या आहेत. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी बनवण्यासाठी KPLचे हे पर्व आपण 9 बघतोय. या पर्वामध्ये श्री समर्थ मेडिकलचे सर्वेसर्वा आदरणीय सन्माननीय श्री केशव साखरे साहेब यांचे देखील सहकार्य लाभले. त्यांचं देखील मनापासून धन्यवाद. पहिला चेंडू खेळला जातोय. करण चव्हाण जबरदस्त हवाई सफर चेंडूला पाठवलंय सीमा पार. आलाय तानाजी चौगलेच्या बॅटमधून धमाकेदार शानदार KPL ब्रँडेड षटकार. वरती षटकार लागून इरादा स्पष्ट केलाय. माहिती आहे 51 धावांचा टार्गेट आणि त्याच्यानंतर 10 हाडलाय. मॅन फ्रॉम राधानगरीचा हा हुकुमी एक्का. हो यावेळी चेंडू फुलटॉस जर होता हलक्या हाताने ऑन साइडला खेळून काढलाय. सिंगल वर समाधान. याला म्हणायचं संयमाचा खेळ. हा आहे तानाजी चौगुल्याचा खेळ.
पहिल्या 2 चेंडूंचा खेळ झालाय. 7 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. एका साईडला एका क्षणी वाटलं होतं की धावसंख्या मागच्या इनिंगला 40च्या आतमध्ये होते की परंतु शेवटच्या क्षणी मोठा फटका मारून यावेळी 50 धावा पूर्ण केल्या. 51 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय विलास पाटील फाउंडेशन समोर आणि आता मात्र त्यांची जोडी एसआई ओव्ही स्पोर्ट्स समोर आणि तानाजी चौगले आणि त्याचबरोबर नितीन माने सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे 2 फलंदाज आतमध्ये. नितीन माने मोठा फटका ऑन ड्राईव्ह केलाय. जबरदस्त फटका होता. जरूर त्याच्यावरती मिळेल ती 1 धाव. काळजी घ्यायची. पुढचा चेंडू करण याचा समोर तानाजी. मोठा फटका प्रयत्न यावेळी देखील जरूर होता परंतु हा फटका देखील फसलाय आणि डॉट चेंडू आलाय. पहिला चेंडू हा डॉट आपल्याला पाहायला मिळतोय म्हणजेच यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. स्टीफन स्पीडअप करायचे दोन्ही संघ लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायचे. आता मात्र सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते तानाजी चौगुले याच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती षटकार आला परंतु त्याच्यानंतर कमबॅक पाहायला मिळाला. अर्थातच करण चव्हाण याच्या माध्यमातून एका षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावरती 30 चेंडू आणि 42 धावांची गरज. अर्थातच साई स्पोर्ट्स या संघाला जिंकण्यासाठी लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायचे. आता मात्र मॅन फ्रॉम रुकडी अर्थातच सौरभ मगदूम परंतु त्याच्या विरोधात आयकॉन खेळाडू तानाजी चौगुले फिरकीची जादू वापरली. बॅटची लेनिंग एज आणि माघारी परतावं लागतंय. पहिल्या चेंडूवरती पहिला झटका. अर्थातच तानाजी चौगुले याला माघारी परतावं लागतंय. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती माघारी परतावं लागतंय. सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अर्थातच सौरभ मगदूम याच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती पहिलाच धक्का. अर्थातच तानाजी चौगुले याला माघारी परतावलंय. बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये अर्थातच रणजित सलगर परंतु त्याच्या विरोधात सौरभ मगदूम आहे. रुकडीचा बेताज बादशाह अर्थातच सौरभ मगदूम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. स्पीडअप करायचंय. मात्र
रणजित टू सौरभ. आता मात्र हाच समांतर धाव मिळते अव्वांतर एक्स्ट्रा धाव धावपलकावरती पंचांच्या निर्णयाला वाईट चेंडू एक्स्ट्रा धाव धावपलकावरती पाहायला मिळते. दुसऱ्या चेंडूवरती एक्स्ट्रा धाव पाहायला मिळते. अर्थातच सौरभ याला दंडित केले. मात्र समोरच्या दिशेने चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे करण मिसफिल्ड. चेंडू जातोय टप्पा टप्पा सीमा पार चौकार. करायचंय मात्र कमबॅक पाहायला मिळते रणजित सलगऱ्याचं. पहिल्या चेंडूवरती चौकार मारलाय. आता मात्र वाईट चेंडू. या षटकातील तब्बल दुसरा वाईट चेंडू पाहायला मिळतोय. सौरभ याच्या वरती दंडित केले. सुरेख फलंदाजी पाहायला मिळते. आल्या आल्या चौकार खेचलाय. अर्थातच रणजित सलगर याने. मात्र त्याच दिशेने चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे नैसर्गिक अडथळा परंतु एक धाव काय रोखू शकत नाही. आता मात्र ऑफसाइड नितीन माने आहे परंतु गोलंदाजीच्या ट्रॅक वरती मॅन फ्रॉम रुकडी अर्थातच सौरभ मगदूम. मात्र मोठा भटकावाचा प्रयत्न झेलबादची संधी आहे. झेल सोडलाय. हा मात्र झेल विलास पाटील फाउंडेशन या संघाला महागात पडेल. अर्थातच नितीन माने याचा झेल सोडलाय. पहिलं जीवनदान पाहायला मिळते नितीन माने याला. मात्र सुरेख फटका पाहायला मिळते. चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावतोय परंतु चेंडू जातोय टप्पा टप्पा सीमा पार चौकार. सुरेख फटका पाहायला मिळाला. हे मात्र महागात पडेल. अर्थातच विलास पाटील फाउंडेशन या संघाला. यानंतरचा सामना आहे अनुष्का स्पोर्ट्सच्या विरोधात शंभूराजे स्पोर्ट्सचा संघ. दोन्ही संघ आयकॉनांनी नाणेफेकीसाठी यायचंय. अर्थातच एका साईडला असेल पुण्याचा हार्ड हिटर अर्थातच प्रमोद चव्हाण परंतु त्याच्या विरोधात महाडिकवाडी एक्सप्रेस सागर महाडिक आहे. हॅलो 2 षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. आता मात्र 24 चेंडू आणि 31 धावांची गरज. मात्र आयकॉन खेळाडू गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. अर्थातच
करण चव्हाण आलाय. रुकडी एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. परंतु त्याच्या विरोधात अर्थातच रणजित सलगर आलाय. डॉट चेंडूची सांगता झाली. सूर्य गोलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. अर्थातच पहिल्या चेंडूवरती निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. मात्र मोठा फटकावरचा प्रयत्न. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. चुकीला माफी नाही आणि माघारी प्रथम लागते. रणजित सलगर बॅक टू द पॅव्हेलियन. नाणेफेकीसाठी यायचंय लवकरात लवकर. अर्थातच अनुष्का स्पोर्ट्स या संघाने आणि शंभूराजे स्पोर्ट्स या संघाने दोन्ही संघाचे आयकॉन खेळाडू नाणेफेकीसाठी यायचंय. एका बाजूला असणारा अर्थातच प्रमोद चव्हाण तर दुसऱ्या साईडला सागर महाडिकवाडीचा लेफ्ट हँड बॅट्समन ऑलराऊंडर पाहायला मिळतोय. सागर महाडिक यानंतरच्या सामन्यात पाहायला मिळणार आहे. परत एकदा मोठा फटकावाला प्रयत्न. पंचांच्याकडे अपील मागितली. पंचांनी अपील फेटाळली आहे. सूर्य गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 20 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात 3 चेंडूवरती 0 धावा दिल्या. तर सूर्य गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अर्थातच करण चव्हाण ऑन फायर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आता मात्र त्याच दिशेने सुरेख फटका. दोन्ही संघ नाणेफेकीसाठी यायचं लवकरात लवकर. स्पीड करायचं दोन्ही संघ. सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. अर्थातच करण चव्हाण सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आयकॉन खेळाडू नाव गाजत असताना, नाव मैदानाच्या आतमध्ये गोंगावत असताना पाहायला मिळतंय. करण चव्हाण याचं. प्रमोद चव्हाण नाणेफेकीसाठी यायचंय. परत एकदा मोठा फटकावाचा प्रयत्न. सूर्य गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केली आहे. या षटकामध्ये सूर्य गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. आता मात्र 18 चेंडू आणि 30 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. अर्थातच सैवोवी स्पोर्ट्स या संघाला प्रमोद चव्हाण यायचं नाणेफेकीसाठी लवकरात लवकर. विशाल गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पाहायला मिळतोय.
युवा गोलंदाज आहे मैदानाच्या आतमध्ये, परंतु त्याच्या विरोधात मंदार पाटील. मात्र ब्लॉकर पद्धतीचा चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे, गचाळ क्षेत्ररक्षण. गचाळ क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. 3 धावा धावफलकावरती. प्रमोद चव्हाण नाणेफेकीसाठी यायचा शेवटचा आणि अंतिमचा पुकार आहे. परत एकदा सुरेख फलंदाजी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु एका धावेवरती समाधान मानावं लागतंय अर्थातच नितीन माने याला. आता मात्र ऑन स्ट्राईक अर्थातच मंदार पाटील, परंतु त्याच्या विरोधात युवा गोलंदाज अर्थातच विशाल आलाय. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. आता मात्र मंदार याला बीट केलंय. आता मात्र मोठा फटका, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे, सुरेख क्षेत्ररक्षण आणि माघारी परतावं लागतंय. मंदार पाटील बॅक टू द पॅव्हेलियन. डीजे दोन्ही संघ नाणेफेकीसाठी आलेले आहेत. केशव साखरे यांच्या हस्ते नाणेफेक होते. अर्थातच स्वामी समर्थ मेडिकल अर्थातच केशव सातपुते यांच्या हस्ते नाणेफेक होणार आहे. साखरे अनुष्का स्पोर्ट्सच्या विरोधात आहे शंभूराजे स्पोर्ट्स कोतोलीचा संघ. एका साईडला आता मात्र पाहायला मिळतोय प्रमोद चव्हाण, तर दुसऱ्या साईडला सागर महाडिक. नाणेफेक होते दोन्ही संघांच्या समोरासमोर. मात्र सुरेख फटका, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे सौरभ पाटील. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते सौरभ पाटील याच्या माध्यमातून. नाणेफेक होतीये, नाणेफेक झालीये. नाणेफेकीचा कौल जिंकला आहे अर्थातच अनुष्का स्पोर्ट्स या संघाने. परत एकदा मोठा पटकावण्याचा प्रयत्न, फिरकीची जादू वापरले, निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 26 धावा धावफलकावरती 3 गाड्यांच्या मोबदल्यात सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केले तर अर्थातच विशाल याने. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. आता मात्र 12 चेंडू आणि 25 धावांची गरज. दोन्ही संघांसाठी सामना हा ऑन आहे.
गोलंदाजच्या ट्रॅक वरती करण आलाय. या संघामध्ये 2 करण आहेत. एक आहे करण चव्हाण आणि एक दुसरा आहे करण. 12 चेंडू आणि 25 धावांची गरज अर्थातच सहयोगी स्पोर्ट्सच्या संघाला जिंकण्यासाठी. बॅटिंग साठी ऑन स्ट्राईक नामदेव आलाय. मात्र मोठा फटकावरचा प्रयत्न, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. सुरेख क्षेत्ररक्षण अर्थातच सौरभ मगदुम याच्या माध्यमातून. मॅन फ्रॉम रोकडीचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. नामदेव याला आल्या आल्या माघारी परतावं लागते. 4था धक्का पाहायला मिळतोय. अर्थात सहयोगी स्पोर्ट्सच्या संघाला. बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये ओमकार आलाय, परंतु त्याच्या विरोधात आहे करण. रिवर्स फटका मारण्याचा प्रयत्न, रिवर्सचा अस्त्र वापरलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे, परंतु त्याच्या मस्तकावरून दिले दस्तक. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1 बाउन्स, चौकार. बॅट्समन नेम बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये इंद्रजित बावडेकर आलाय. परत त्या दिशेने फटका. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे, सुरेख क्षेत्ररक्षण, परंतु 2 धावा काय रोखू शकत नाहीये. आता मात्र 9 चेंडू आणि 19 धावांची गरज. दोन्ही संघांसाठी सामना होणार आहे. सुरेख फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. इंद्राजाची सुरेख फलंदाजी. आता मात्र रिवर्स फटकावरचा प्रयत्न. नीद चेंडूची सांगता झाली आहे. सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. अर्थातच करण याच्या माध्यमातून. आता मात्र 8 चेंडू आणि 19 धावांची गरज. मात्र सुरेख गोलंदाजी, परंतु सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. इंद्रज याच्या माध्यमातून.
7 चेंडू आणि 18 धावांची गरज जिंकण्यासाठी अर्थातच सह्याद्री स्पोर्ट्स या संघाला मात्र सर्व संघांचे डगआउट बंद झालेत. सुरेख क्षेत्ररक्षण अर्थातच सौरभ पाटील याच्या माध्यमातून सुरेख क्षेत्ररक्षण गेल्या वर्षी देखील सुरेख एफर्ट्स पाहायला मिळाले होते. बाबा अर्बन्स या संघाकडून होता. आता मात्र विलास फाउंडेशन या संघाकडून असताना सुरेख जेल मैदानाच्या आतमध्ये अर्थातच सौरभ पाटील याच्या माध्यमातून 6 चेंडू आणि 18 धावांची गरज. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 5 गड्यांच्या मोबदल्यात 33 धावा झाल्यात. मात्र 6 चेंडू आणि 18 धावांची गरज सह्याद्री स्पोर्ट्स या संघाला. आणि गोलंदाजीच्या ट्रॅक वर कोण येतोय पाहूया. युवा येतोय का स्टार येतोय. तर यस उत्तर आलंय. युवा आलाय. सुरेख गोलंदाजी मागच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा दिल्या होत्या. आता मात्र 6 चेंडू आणि 18 धावा डिफेन्स करण्यासाठी आलाय. अर्थातच विशाल आलाय मैदानाच्या आतमध्ये. अनुष्का स्पोर्ट्स या संघाने निर्णय सांगायचा आहे. आणि आता मात्र ब्लॉकल पद्धतीचा चेंडू. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. अर्थातच विशाल आलाय. युवा गोलंदाज आलाय आणि युवाने नाव मैदानाच्या आतमध्ये गोंगावलंय. सुरेख गोलंदाजी ब्लॉकल पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. मात्र लोअर बुलटॉ चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे पण चेंडू जातोय वन बाउन्स सीमा पार चौकार. मात्र त्याच दिशेने फटका आलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या डावीचा प्रयत्न. रनआउटची संधी होती भरून गचाळ क्षेत्ररक्षण करण चव्हाण याच्या माध्यमातून. तीन चेंडू आणि 12 धावांची गरज. अर्थातच सह्याद्री स्पोर्ट्स या संघाला जिंकण्यासाठी अटीतटीचा सामना सुरू असताना पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आहे विशाल आलाय. 3 चेंडू मध्ये 6 धावा खर्च केलेत. मात्र 3 चेंडू आणि 12 धावांची गरज. कोण कमबॅक करेल. समोरच्या दिशेने फटका मारलाय. चेंडू जातोय वन बाउन्स सीमा पार चौकार. आता मात्र 1 षटकार आणि 2 धावा. 2 चौकार पाहायला मिळत आहेत इंद्रजित भावडेकर याच्या
फाउंडेशनचा संघ, कुठला संघ जिंकणार, कुठला संघ कमबॅक करणार, कुठला संघ वरद फायटर्स या संघासंगत सोबत खेळणार, हे मात्र उत्तर पाहायला मिळणार आहे या दोन चेंडू मध्ये. मात्र मोठा फटकावरचा प्रयत्न, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा धावबल कमवरती. आता मात्र एक चेंडू आणि 6 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये, अर्थातच सैहोवी स्पोर्ट्स या संघाला जिंकण्यासाठी. परंतु गोलंदाजीच्या ट्रॅक वरती अर्थातच विशाल आलाय. कुठे 6 चेंडू आणि 18 धावांची गरज होती आणि आता मात्र एक चेंडू आणि 6 धावांची गरज आली आहे. कोण कमबॅक करणार, सैहोवी स्पोर्ट्सचा संघ का विलास पाटील फाउंडेशनचा संघ? एका साइडला असणार आहे बावड्याचा सुपरस्टार, तर दुसऱ्या साइडला रुकडी एक्सप्रेस. कोण कमबॅक करणार, बावडा करणार का रुकडी करणार, पाहूया. मात्र मोठा फटकावरचा प्रयत्न आणि